पंजाब, हिमाचल, उत्तराखंड आणि काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे गुरुग्राम, चंदीगड, नोएडा या ठिकाणच्या शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे। पंजाबमधील 1400 गावांना पुराचा फटका बसला। दिल्ली, पंजाब, जम्मू, हिमाचल पासून उत्तराखंड पर्यंत पाऊस आणि पुरानं कहर केलाय। दिल्ली आणि जवळच्या भागातील अनेक घरं पाण्याखाली गेली असून रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। डोंगराळ राज्यांमध्ये परिस्थिती खूपच वाईट आहे आणि हवामान खात्यानं अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी केलाय। सततच्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलंय आणि लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। नोएडा, गाझियाबाद मधील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आणि ऑनलाईन वर्ग घेण्याचे आदेश जारी करण्यात आले। तिकडे यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। हरियाणातील हथिनीकुंड बॅरेजमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यानंतर यमुनेची पाण्याची पातळी वाढते। गंगेपाठोपाठ यमुनेचेही पाणी घरांमध्ये शिरलंय। दुसरीकडे पंजाबमध्येही पुराचा मोठा फटका बसलाय। 1400 गावं पुरानं वेढली गेली। त्यामुळे आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झालाय। पंजाबमध्ये 3,54,626 लोक पुरामुळे बाधित झाले। पंजाबमधील सतलज, बियास, रावी आणि घग्गर नद्यांना पूर आलाय। काश्मीर असो किंवा हिमाचल आणि उत्तराखंड, सर्वांची परिस्थिती जवळजवळ सारखीच आहे। जम्मू काश्मीर मधील अखनूरमधल्या पट्टूकोटली गावातून 47 नागरिकांना बीएसएफनं 2 हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं बाहेर काढलंय। सततच्या पावसामुळे पूर आणि भूस्खलनामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली। रस्ते तुटलेत, पूल वाहून गेलेत आणि महामार्गावर दगड पडल्यामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झालाय। पहलगाम मधील शेषनाग नाला, लिद्दर नाला यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। विशो नाला पूर पातळीच्या वर वाहतोय। उत्तराखंडमधील अल्मोडा, बागेश्वर, चमोली, देहराडून, पौडी, पिथोरागड, रुद्रप्रयाग, टिहरी, उत्तरकाशी या ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आलाय। हिमाचल प्रदेशमधील चंबा, कांगड़ा, किन्नौर, कुल्लू, लाहौल, स्पीति, मंडी, शिमला, सिरमौर मध्ये इशारा जारी करण्यात आलाय। मंडीतील सुंदरनगर मध्ये झालेल्या मोठ्या भूस्खलनात मृतांचा आकडा हा 6 वर जाऊन पोहोचलाय। कुल्लूच्या इनर अखाडा बाजारात झालेल्या भूस्खलनात ढिगाऱ्याखाली 2 जण गाडले गेले। सतलज नदीला पूर येण्याची शक्यता असल्यानं परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानला इशारा देण्यात आलाय। तावी नदीच्या पुराबद्दल सुद्धा पाकिस्तानला इशारा देण्यात आलाय। यमुनेचे पाणी निगमबोध घाट परिसराच्या आतील भागात भरल्यानंतर अंत्यसंस्कार थांबवण्यात आले। दोडा, जम्मू आणि काश्मीर या भागात मुसळधार पावसामुळे चिनाब नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहते। सियालकोटमधील तावी नदीच्या बाजवत खोऱ्यात भारताकडून आलेल्या पुराच्या पाण्यात डझनभर गायी आणि म्हशी वाहून गेल्याचं पाहायला मिळालं।